संभाजीनगरमध्ये देखील फडणवीसांनी आज संवाद साधला। तिथं महायुतीतले सगळे घटक पक्ष स्वतंत्र लढतायत, पण त्यावर ना बाण ना खान राखू भगव्याची शान असं उत्तर त्यांनी दिलंय। हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गरज पडली तर MIM विरोधात सगळे एकत्र येऊ असे संकेत त्यांनी दिले। मात्र प्रयत्न करूनही युती झाली नाही असं त्यांनी म्हटलंय। असं असलं तरी मतविभाजनाचा फटका इथं या समविचारी पक्षांना बसू शकेल का? निश्चित बसेल। त्याचं कारण असं की एकीकडे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे हा ठाणे हा एकनाथ शिंदेंचा जिल्हा आहे आणि तिथे आपण त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास देणं योग्य नाही, म्हणून आम्ही युती केली। प्रसंगी आम्ही कमी जागा घेतल्या आणि ठाण्यातल्या नेत्यांना मी समजावून सांगितलं किंवा रवींद्र चव्हाणांनी सांगितलं, त्यांनी ते ऐकलं, असं देवेंद्र फडणवीस सांगतात मुलाखतींमध्ये। मग तीच गोष्ट त्यांनी मराठवाड्यामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये का केली नाही? पडती भूमिका घेऊन जास्ती जागा का नाही शिवसेनेला दिल्या? तिथे युती होऊ शकली नाही। तर युती होऊ शकली नाही ती युतीतल्या घटक पक्षांमुळेच होऊ शकणार नाही ना। म्हणजे मंगळवारनं पृथ्वी सुधारवता येत नाही ना। तर भाजप आणि शिवसेना यांच्यातलाच हा मुद्दा आहे। त्यामुळे जर एकनाथ शिंदेंच्या समोर त्यांनी ठाण्यात नमतं घेतलं असेल तर संभाजीनगरमध्ये घ्यायचं होतं। युती होऊ शकली नाही, पण MIMला हरवायचं असेल तर आम्ही प्रसंगी एकत्र येऊ। मग ते प्रसंगी म्हणजे कळणार कसं ते हरतात का जिंकतात हे? कारण वेगळे लढले तर एकनाथ शिंदे आणि भाजप वेगळे लढल्यावर त्यांच्या मतांचं विभाजन होणार हे उघड आहे। त्यामुळे काही निवडणुकीच्या आदल्या रात्री सांगणार आहेत का मतदारांना जाऊन की आम्ही एकत्र आता असलो तरी आमच्या उमेदवाराला देऊ नका?